विजन MPSC यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याचा वर्गाकरिता BTech प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक 18 मार्च 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल अर्ज क्रमांक 385/2025 प्रकरणी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी झालेल्या अंतरिम आदेशान्वये BTech प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट संवर्गाकरिता अर्ज सादर करण्याची मुभा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर मूळ अर्जावरील माननीय न्यायाधिकरणाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याचा वर्गाकरिता BTech प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवार अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व 2025 मध्ये इतर सेवांकरिता अर्ज सादर केला, तथापि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ करिता विकल्प सादर करू शकले नाहीत. अशा BTech प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये प्रस्तुत संवर्गाकरिता रिचेक एलिजिबिलिटी या द्वारे पात्रता तपासून पात्र असल्यास केवळ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट संवर्गाकरिता विकल्प सादर करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध मूळ जाहिरात क्रमांक 12/2025 व दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध शुद्धी पत्रकामध्ये इतर अटी शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी 14 ते दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी 23:59 पर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यास अंतिम दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी 23:59 पर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 2 मे 2025 रोजी बँकेच्या कार्यालयामध्ये सदर शुद्धीपत्रक व मूळ जाहिरात क्रमांक 12/2025 आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.